वरती आपल्याला पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात होते। सामन्याचे मुख्य पंच विनोद पाटील सर तसेच शरद पाटील सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजेश पाटील सर। पंचांकडून इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होते। पहिल्या चेंडू वरती लेंथ बॉल, हार्ड लेंथचा बॉल होता। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या अगदी की आतल्या बाजूस लागून चेंडू वन बाउन्स विकेट कीपर कडे पोहोचलाय। चेंडू येथे मात्र डॉट बॉलने सुरुवात केली। मागील सामन्यामध्ये मोन्याने कमालीची गोलंदाजी केली होती। 6 विकेट्स त्याने नोंदवल्या होत्या। यावेळच्या चेंडूवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर बाउंड्री खाली आहे। वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार। सन्माननीय महेंद्र शेठ दळवी आणि सन्माननीय राजाभाई गिणी यांच्यातील ही खऱ्या अर्थानं लढत, दोन्ही संघ मालकांमध्ये ही लढत। बघूया चेंडू ऑफ स्टंपला शबल होऊन पुलचा पॉवरफुल फटका, रोहित शर्माची आठवण ताजी केली आहे। षटकार राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आज आहे, तर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 6 डिसेंबर म्हटलं ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या बऱ्याच जणांचा बर्थडे आहे। साधारणतः एक प्लेइंग 11 आरामात होईल। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पकडले तर भारतामध्येच 5-6 खेळाडू आहेत, त्यांचा 6 डिसेंबर हा वाढदिवस आहे। वळतो सामन्याकडे तत्पुरी हा चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतोय स्वीप शॉटचा फटका जरूर खेळला, मात्र मिडविकेटच्या दिशेने गॅप मात्र मिळाली नाही। डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता। धावफलकामध्ये होईल बदल, धावसंख्या पोहोचेल 11 धावा। 11 धावा धावफलकावरती जसप्रीत बुमराह, आरपी सिंग, श्रेयस अय्यर अशी भरपूर मंडळी आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे। तत्पुरी या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे। 11 धावा धावफलकावरती आल्यात। 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजून 2 चेंडूंचा खेळ। अक्षयचा पुढील चेंडू, ऋतुजने खेळलेला फटका कल्पक बुद्धीने गोलंदाजाच्या पेसचा इथे ऋतुज ने इथे मात्र जबरदस्त फटका खेळलाय। ऑफ स्टिकच्या बाहेर थोडासा रूम मिळाला आणि त्या चेंडूवरती मात्र चौकार वसूल केलाय। 15 धावा। पहिल्या षटकामध्ये मोन्या थोडासा महागडा ठरतोय। यावेळचा चेंडू गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, सिंगल धाव, चिकी रन। एक धाव किती इम्पॉर्टंट असते मोन्याला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे। क्षेत्ररक्षकावर थोडासा नाराज होतोय। सिंगल धाव मिळते। पहिलं षटक पूर्ण झाल्याची घोषणा पंचांकडून आली आहे। पहिलं षटक पूर्ण, 16 धावा, नो लॉस, राजाभाई टायगर। प्रीमियर लीग मध्ये सुद्धा दोन्ही याच कर्णधारांविरुद्ध सामना रंगला होता। फायनल झाली होती, कारण साखर टीमचा कॅप्टन होता अक्षय पाटील मोन्या आणि ड्रीम्स क्रिकेट ड्रीम्स फाउंडेशन या टीमचा कर्णधार होता निशू। जास्त टीम मीटिंग होऊ नका, कारण कालचे राहिलेले 2 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत। जेडी फाउंडेशन वळ या सामन्याकडे 2 षटका, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज समाधान पाटील, राईट अमोर द विकेट। समाधान पाटीलच्या गोलंदाजीवरती वाह वाह वाह, षटकार।
आज अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य या स्ट्रोक वरती पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे गेलाय स्लिप मधून. चेंडू फ्लाय स्लिपच्या एरियामध्ये शॉर्ट थर्डमॅन आपण म्हणूया. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. षटकार मारल्यानंतर मात्र गोलंदाजाने चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय. धावसंख्या स्थिर आहे 22. ऋतुज मात्रे सुद्धा अगदी अविश्वसनीय स्ट्रोक सुद्धा त्याच्या बॅट मधून निघतायत. बघूया चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू. जबरदस्त स्वीप शॉटचा फटका. चौकार चौकार चौकार. चौकार येतोय ऋतूच्या बॅट मधून आलेला हा दुसरा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मारा. मिनी हेलिकॉप्टर मारण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 27 वरती. नो लॉस. राजाबाई टायगर विरुद्ध एमडी वॉरियर्स लेभी या दोन संघांमधली ही महत्वपूर्ण लढत. ग्रुप डी मधून ही लढत आपण पाहतोय. तत्पुरी हा चेंडू समाधानच्या चेंडूवरती. चेंडू गॅप मध्ये. काऊ कॉर्नर सीमारेषा बाहेर. चेंडू अप्रतिमरित्या येथे खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक. चौकार. समाधान थोडासा मागणा ठरतोय. तत्पूर्वी स्क्वेअर कटचा अप्रतिम देखणा. अविश्वसनीय विनोबीय फटका. चौकार चौकार चौकार. प्रतिम येथे स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. चौकार येतोय. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 35 धावा. 6 डिसेंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 जणांचा नक्कीच प्लेइंग 11 आम्ही निवडलेली आहे. आज बर्थडे आहे. नासिर जमशेद, करुण नायर, हॅरी ट्रॅक्टर, श्रेयस अय्यर, ग्लेन फिलिप्स, अँड्रू फ्लिंटॉप, रवींद्र जडेजा, शॉन एल्विन, जसप्रीत बुमराह, आरपी सिंग आणि जुनेद सिद्दीकी असे एकूण 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामधील भारताचे आपण पाहिले तर जवळपास 5 खेळाडू आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि युएई असे संघातील खेळाडू आहेत. तत्पुरी हा चेंडू इनसाइड आउट. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला आता मात्र निवडलंय. मोन्याने येथे मात्र चेंडू अगदी योग्य प्रकारे टाकलाय असं म्हणावं लागेल. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. नोंदवली जाते. भारताकडून आयसीसी ट्रॉफीज मध्ये ज्या पद्धतीने मोहम्मद शमी विकेट मिळवतो ना, त्या पद्धतीने आपण पाहतो मोन्या लीग स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या विकेट्स मिळवत असतो. दमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बॅटिंग पेक्षा त्याने गोलंदाजी अगदी धारधार केली होती. आणि ॲज अ गोलंदाज म्हणून त्याने आपण पाहिलं तर बऱ्याचशा महत्वाच्या ट्रॉफीज मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी चांगली करतोच याबद्दल कोणतीही शंका नाहीये. गेल्या वर्षी नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याने 4 चेंडूवरती 4 विकेट्स मिळवल्या होत्या. अशा मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या तो खेळतोय आणि खऱ्या अर्थानं अलिबकचं नाव मोठं करतोय. अवघ्या चेंडू ऋषभ शिल्डणकरला सुद्धा तंबू मध्ये जावं लागणार असं मी म्हणत असताना येथे मात्र काय घडलंय. कॅच येथे मात्र
ड्रॉप झालाय. प्रसाद कडून अशी चूक खूप कमी वेळाला आपल्याला पाहायला मिळते, मात्र माणूस आहे, कधी कधी चुकू शकतो. जॉन्टी रोड्स कडून सुद्धा एखाद दुसरा कॅच सुटला असेल, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. जीवदान मिळाले 35 धावांवरती 2.2 षटक. राजाबाई टायगर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. एमडी वॉरियर्स लेव्ही हा संघ गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय. आता मात्र मोन्याला यश मिळतंय, विकेट प्राप्त केली जाते. दुसरी विकेट या मॅच मधील मोन्या ऑन अ फायर. बोलतो पुन्हा एकदा आपण मैदानावरती निम्मे ओव्हर्स या इनिंग मधले संपलेत. बघूया चेंडू. राजाचा सुद्धा इथे मात्र नक्कीच जवळपास तंबूचा रस्ता त्याला पकडावा लागला असता, परंतु इथे मात्र काय घडलंय, प्रसाद कडून इथे मात्र पुन्हा एकदा चुकी होते. कॅच इथे मात्र ड्रॉप होतोय. खूप कमी वेळेला असं हे चित्र पाहायला मिळतं, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. मोन्या इथे मात्र नाखुश जरूर झालाय, कारण गोलंदाजाला खऱ्या अर्थानं खूप मेहनत घ्यावी लागते. पाहूया चेंडू. राजाने उडवलाय. बघा, कॅच सोडल्याचा परिणाम, जखमेवरती मीठ सोडल्यासारखा प्रकार. चेंडू सीमा पार, षटकार. अप्रतिम येते स्ट्रोक राजाच्या बॅट मधून. मोन्या शेवटचा. या चेंडूवरती सुद्धा ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय. षटक क्रमांक 30 पूर्ण. 41 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. राजाबाई टायगर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 13.67 ची सरासरी आपण आतापर्यंत पाहतोय. निशांत कडबे 19 धावांवरती खेळतोय, तर राजेश पाटील 3 चेंडूंमध्ये 6 धावांवरती खेळतोय. 0 धावसंख्येवरती राजेश पाटील उर्फ राजा याला जीवदान मिळालंय. मागील सामन्यामध्ये 21 धावांची तडाखेबंद राजेश पाटील यांनी खेळी साकारली होती. एक अप्रतिम अविश्वसनीय झेल सुद्धा त्याने मागील मॅच मध्ये पकडला होता. हा मागील मॅचचा आपण लेखाजोखा पाहतोय. 3 षटक पूर्ण झालेत. मोन्याचा 2 षटकांचा आपण जर स्पेल पाहिला, एकूण 22 धावा त्याने खर्च केल्यात. 6 चेंडू त्याने डॉट फेकलेत आणि 2 विकेट्स येथे प्राप्त केल्यात. शुभम कानमुरे यांच्या माध्यमातून सुंदर अपडेट आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण यूट्यूब वरती कौस्तुभ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामन असतील, व्हिडिओ एडिटर असतील, त्यानंतर व्हिडिओ स्कोरर असतील, कारण खऱ्या अर्थानं प्रत्येकाला इथे मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येक जण खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं खऱ्या अर्थानं चांगलं होण्यासाठी, म्हणजे चांगलं करतायत याबद्दल कोणती शंका नाहीये. अजून चांगलं कसं होईल यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेत आहेत. गिरीश मात्रे आणि केतन पाटील यांचं खऱ्या अर्थानं विशेष करून कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण एक चांगली संकल्पना त्यांनी आखली. चौथ्या षटकासाठी गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीवरती ऑफसाइड बाउंड्रीच्या बाहेर, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. साइडला अशा प्रकारची गोलंदाजी करणं निशूसाठी खऱ्या अर्थानं आबूला खूपच महागात ठरू शकते. षटकार येतोय.
ऑन साइडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू कार्पेटच्या आधारावरती डीप मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होईल, धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 48 धावा. पुढे आपण पुढील चेंडूकडे. राजेशने उडवलाय, चेंडू जाईल का सीमा पार? वेट फॉर अंपायर डिसिजन. व्हॉलेंटियर्स कडून इशारा आलाय पंचांना. पंचांनी बोट आकाशाकडे उंचावली. षटकार. षटकार येतोय. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 54 वरती 54 रन्स. चौथ्या षटकामध्ये मात्र प्रहार केले जात आहेत. पुढे चेंडू राजेशसाठी. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र बॅटच्या खालच्या बाजूस चेंडू लागलाय. मिड ऑन पार करत चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने प्रसाद तिथे तैनात आहेत. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचेल 55 पर्यंत. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा गोलंदाज अक्षयने खर्च केल्यात. भावजी विरुद्ध मेहुणा अशी ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. बघूया हा चेंडू. इनसाइड आउट खेळलेला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. वंडरफुल, ब्युटिफुल क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चौकार चौकार चौकार. फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये होतोय बदल. 59 धावा. या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला वाईड लाईन वरती टाकण्याचा जरूर गोलंदाजाने प्रयत्न केला. चेंडू गेला मिडॉनच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 60 धावा धावफलकावरती राजाबाई टायगर. 2 विकेट्स. 15च्या ॲव्हरेजने आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्यात. अक्षय येथे मात्र थोडासा महागडा ठरलाय, कारण तब्बल त्याने 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. एकही चेंडू डॉट बॉल फेकलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. कारण कधी कधी मोठे फटके येऊन चेंडू 1-2 डॉट बॉल जातात. त्याचं नुकसान नक्कीच शेवटच्या क्षणाला आपल्याला सोसावं लागतं. षटकार आल्यानंतर आजकाल सिंगल धाव घेण्यामध्ये काही जण रस दाखवत नाहीयेत, परंतु ही सिंगल धाव सुद्धा खूप महत्वाची असते. विराट कोहली एक षटकार मारल्यानंतर लगेच सिंगल धाव काढतो, नॉन स्ट्राईक एंडला जातो. बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत असताना, कारण T20 क्रिकेटमध्ये सुद्धा षटकार मारल्यानंतर सिंगल धाव घेतली जाते. टेनिस क्रिकेटचा हा मोसम आपण पाहतोय. पाऊस अगदी दिवाळी झाल्यानंतर सुद्धा पडला. त्या कारणामुळे आपण पाहतोय बऱ्याचशा टुर्नामेंट्स, ज्या मोठमोठ्या टुर्नामेंट्स आहेत ना, त्या नक्कीच 1 महिना लेट गेलेल्या आहेत. म्हणजेच हा सीझन साधारणतः पूर्ण मे महिन्यापर्यंत चालणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. जो आपल्याकडे मार्च एप्रिल पर्यंत सीझन चालतो ना, तो येथे मात्र सीझन पूर्ण मे पर्यंत चालू शकतो. 60 धावा धावफलकावरती राजाबाई टायगर विरुद्ध MD वॉरियर्स लेभी, या 2 संघांमधली ही लढत. 5व्या षटकासाठी आला गोलंदाज आकाश पाटील. आकाश पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. समोर फलंदाज निशांत. निशांतने खेळलेला फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली आहे. अप्रतिम स्ट्रोक, देखणा फटका निशांत कडवेच्या बॅट मधून येतोय. चौकार. तर प्रत्येक फलंदाजाच्या नावावरती आपण 5-6 षटकार असेला बघत असतो, परंतु निशांत कडवेच्या बॅट मधून आलेला हा 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावा. उलट्या हाताने, उलटा का फुलटा, पंचांकडून इशारा नक्की 3ऱ्या पंचांकडे गेलाय. तत्पूर्वी येथे मात्र बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. चौकार. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. यॉर्क करण्याच्या नादामध्ये
खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जरूर पंचांनी येथे दिलाय. तिसरे पंच नो बॉल, नो +4 एकूण 5 धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्या पोहोचेल 69 धावा. 69 रन्स निशांत कडवे शो मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. 3 चेंडूवरती 3 खणखणीत खणखणीत दणदणीत चौकार. माफ करा, या गावातील उद्योजक सन्मान्य राजेंद्र त्रिंबक पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आले. 13 चेंडूमध्ये 43 धावसंख्येवरती निशांत कडवे खेळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. उलट्या हाताने फटका खेळलाय. डीप पॉइंट सीमारेषा बाहेर जातोय. चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार. निशांत कडवेच्या बॅट मधून आलेला हा लागोपाठ चौथा चौकार. निशांत कडवेने 2018 साली सुद्धा चौकार लगावले होते. 6 चेंडूवरती 6. फक्त ते 2 ओव्हर्स मध्ये चौकार लगावले होते. सूरजला 4 मारले होते आणि इतर दुसऱ्या गोलंदाजाला 2 मारले होते. परंतु ते लागोपाठ 6 चेंडूवरती 6 चौकार मारले होते. बॉब विल्सला संदीप पाटीलने चौकार मारले होते. चला जरा फास्ट घ्या. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती स्लोवर वन, धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. कमी गतीचा हा चेंडू होता. निशांतला मात्र इथे थांबवण्यात आलाय. ह्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. 47 धावांवरती पोहोचलाय. चौथी 50 येथे नोंदवली जाणार का? खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं. 3 50 आतापर्यंत आपण गेल्या 2 दिवसांमध्ये पाहिल्यात. ओके, चेंडू, निशांतचा फटका, दे धक्का, घे छक्का, षटकार. Wonderful shot and wonderful inning by निशांत कडवे. निशांत सांगतोय, मी तोंडाने बोलत नाही तर बॅटने बोलतोय. अप्रतिम फटका, इनसाइड आउट. पवन ठोंबरे, ब्लॅक अँड व्हाईट सन्माननीय राजेंद्र मालक त्र्यंबक पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांचा इथे यथोचित मानसन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करत आहे. यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. यावेळचा चेंडू फुल टॉस. टायमिंग मात्र या चेंडूवरती प्रॉपर नाहीये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल पकडतोय. 83 धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय. पूर्वार्धाच्या खेळाला सुद्धा इथे मात्र पूर्णविराम लागतोय. निशांत कडवेची अप्रतिम अविश्वसनीय फलंदाजी पाहायला मिळाली. 53 धावांवरती येथे मात्र तो बाद झालाय. चौथा खेळाडू ठरलाय खारेपाट चॅम्पियन लीग मधला 50 धावा बनवणारा. वेल डन निशांत कडवे. या मोसमामध्ये निशांत कडवेने सांगायचं झालं तर अजिबात प्रॅक्टिस केलेली नाहीये. परंतु ते म्हणतात ना, फॉर्म इज अ टेम्पररी
क्लास इज अ परमनंट. कारण काही खेळाडूंच्या या नसामध्ये असतं, कारण त्यांना झोपेतून उठवलं ना आणि खेळायला सांगितलं ना तरी ते चांगली फलंदाजी करू शकतात. कारण हे गुण खऱ्या अर्थानं त्याने अगोदर घालवलेल्या वेळेमुळे निर्माण झालेले आहेत. कारण अगोदर घेतलेली मेहनत मित्रांनो खऱ्या अर्थानं ती आपल्याला पुढील जीवनामध्ये यशस्वी करून देत असते. नारंगी गावचे उपसरपंच सन्माननीय केतनजी मात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हॅलो. टॉस घ्यायचा आहे. श्री कपिल. सारा एंटरप्राइजेस लोणकर विरुद्ध विहान 11 तीनवीरा पळी. चला टॉस साठी या. मी विनंती करतोय उपसरपंच केतनजी मात्रे आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या हस्ते यापुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. समालोचनामध्ये करतोय आम्ही बदल. प्रितेश पाटील यांच्याकडे मी घेऊन चलतोय. ओव्हर टू यू प्रितेश. धन्यवाद. थँक्यू. चला पिंट्या आणि मनीष टॉस साठी यायचं आहे. अप्रतिम, दिमागदार, नीट नेटकं, सुंदर, विलोभनीय. जितके शब्द वापरू तितके शब्द कमी पडतील या आयोजनाला. खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 फर्स्ट सीझन आहे आणि दिमागदार आयोजन आहे. न वाटणार अनएक्सपेक्टेड आयोजन आहे. सन्माननीय विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत नारंगीचे उपसरपंच केतन म्हात्रे यांच्या टॉस. हेड कॉल केला होता नाही, डिसिजन इथेच लगेच डिसिजन सांगायचं. क्षेत्ररक्षण करू. थँक्यू सो मच. 2 प्लेयर चेंज करायचे याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रितेश पाटील. जिराट गावच्या माजी उपसरपंच कीर्ती महेश माने या इथे आलेले आहेत. केतन दादांच्या बहिणाबाई आहेत तर त्यांना मी विनंती करतोय. आलेले आहेत काय? तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की ताईंचा यथोचित मानसन्मान इथे करायचा आहे. एका महिलेचा सन्मान मी महिलांनाच विनंती करतोय. सन्माननीय उपसरपंच संगीता प्रभाळे मॅडमना, स्वप्नाली पाटील मॅडम, सन्माननीय दिलीप पाटील सरपंच भाऊजी, ज्यांना प्रेमाने आम्ही भाऊजी बोलतो, त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते आणि संगीता मॅडम सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. धन्यवाद मॅडम. दोन्ही बहिणी, एका बहिणीचा सन्मान दुसऱ्या बहिणीकडून होतोय. विशेष बाब आहे. बोलतोय सामन्याकडे बिग बॅटल रंगलेला आहे. अजूनही टेन्शन, दबाव, परिस्थिती विचलित पाहायला मिळते. कारण प्रसाद पाटील कडून 2 कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर राजाभाई केणी यांचा राजाभाई टायगर्स हा संघ थोडासा वरचढ किंवा डोकं वर काढताना पाहायला मिळाला. पण दुसऱ्या इनिंगचा खेळ बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. वळते कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रितेश पाटील, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कपिल ठाकूर. पहिल्या सत्रामध्ये आपण निशांत कडवेचा क्लास पाहिला. अगदी विस्फोटक, तुफानी, तडाखे बंद ब्रँडेड बॅटिंग निशूकडून आपण पाहिली. पण क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि या खेळामध्ये कधीच कोणतं टार्गेट सेफ नसतं. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय होणार. उत्तरार्धाला होते सुरुवात. पॅव्हेलियन एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी राईट नाम ओव्हर द विकेटने निशांत कडवे होते सज्ज. मोठं टार्गेट आहे. 84 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एमडी वॉरियर्स लेबी संघाला काय घडणार या मॅच मध्ये. ओहो, पहिला चेंडू अप्रतिम स्वरूपाचा, थोडासा सबबरीत पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अत्यंत देखण्या पद्धतीने आपण पाहतोय निशूने सामन्याला प्रारंभ केलाय. फलंदाजीमध्ये त्याने आज करामत केली आणि तोच फॉर्म घेऊन गोलंदाजीमध्ये सुद्धा तो अफलातून कामगिरी करतोय. स्वीपचा ट्राय केलाय, स्वीप अटेम्प्ट केली होती, पण निशू मात्र आपण पाहतोय एक वेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळते.
सौंदर्यपूर्ण फलंदाजी आणि तितकीच दर्जेदार गोलंदाजी, कम्प्लीट ऑलराऊंडर पॅकेज आज मात्र निशिकडून पाहायला मिळालं. ज्या कामगिरीसाठी तो ओळखला जातो ती कामगिरी त्याने आज केली. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट फटका लगावलाय. कोणताही क्षेत्र नाहीये. चेंडू गाठतो सीमारेषा. यस इट इज वेलकम बाउंड्री फॉर टीम एमडी वॉरियर्स लेबी. चार धावा धाव फलकार लागल्यात. ओहो, मोठा फटका येत नाहीये. धावांसाठी स्ट्रगल चालू आहे. धावांसाठी संघर्ष चालू आहे. व्हरायटी पाहायला मिळते. वैविध्यतेने नटलेली सजलेली गोलंदाजी आपण निशांत कडवेच्या माध्यमातून पाहतोय. टिचून मारा, तिखट मारा, भेदक मारा. फटका फसलाय. मिस टाइम कॅच होण्याची पॉसिबिलिटी. शॉर्ट फाईन लेगला टिपलाय. शानदार जॉल. प्रसाद पाटील अगदी स्वस्तात बाद. वाटाने गाणं लावलं पाटील अल्ला आणि मैदानावरती येतोय ब्रँड ऑफ अलिबाग, प्राऊड ऑफ अलिबाग. अलिबाग टेनिस क्रिकेटचा सध्याचा चेहरा म्हणून ज्याची ख्याती आहे, नावलौकिक प्राप्त महाराष्ट्रातील एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू अक्षय पाटील. आपण पाहतोय खारेपाट चॅम्पियन लीग. अत्यंत अफलातून अशी स्पर्धा. एखादी स्पर्धा म्हटली, तिचं आयोजन करणं म्हटलं की नक्कीच ते मोठं काम असतं. पण ही जबाबदारी, ही खडतर भूमिका गिरीजी म्हात्रे असतील, केतन पाटील असेल यांनी चांगल्या पद्धतीने निभावले. बीसीसी तीनवेळा संघाने सुद्धा त्यांना मोलाचं सहकार्य केले. त्यामुळे आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती पाहतोय. निशांत कडवेची गोलंदाजी अफलातून स्वरूपाची फायरी गोलंदाजी. आता बेस्ट वर्सेस बेस्ट. निशू वर्सेस मोन्या. ओहो, क्या बात है. परफेक्ट टो क्रशर यॉर्कर. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी केले आणि खऱ्या अर्थानं आता एमडी वॉरियर्स लेबी संघासमोर आव्हान कठीण होत चालले. ही लढाई आपण पाहिली तर राजाभाई आणि महेंद्र दळवी यांच्यामध्ये आहेत. दोन्ही जर आपण पाहिले एकमेकाचे परममित्र आहेत, एकमेकाचे साथीदार आहेत. पण क्रिकेटच्या मैदानावरती लढत वेगळी असते आणि खऱ्या अर्थानं सध्या तरी राजाभाई टायगर्स हा संघ थोडासा आघाडीवरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट ओव्हर षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय विक्रम थळे. एक्सपिरियन्स गोलंदाज. गेली अनेक वर्ष अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केले, कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं गेम चेंजर ही भूमिका नेहमी मैदानावरती बजावणारा सासवणे गावचा खेळाडू विक्रम आलाय गोलंदाजीला. 4 षटकामध्ये आता 80 धावा असं टार्गेट आहे. आता मात्र आपण पाहतोय रिक्वायर्ड रेट वाढलेला आहे. प्रति षटक 20 धावा करायच्या आहेत. अबू आणि मोन्या अलिबाग क्रिकेट मधील दोन्ही विध्वंसक फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. पाहूया अबू विरुद्ध विक्रमची गोलंदाजी कशी असेल. कारण अबू असा खेळाडू आहे ज्याची बॅट एकदा का लागली की थांबाचं नाव घेत नाहीये. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. मिस टाइम. पण चेंडू गाठतो सीमारेषा. षटकारानं मात्र देखणं स्वागत केले विक्रम थळे याचं. मात्र चेंडूने सीमारेषा गाठले. जंगी स्वागत केले षटकारांनी. यावेळी चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. उजव्या यस्ती बाहेर मारा करण्याचा प्रयत्न. अबू विरुद्ध एक वेगळी रणनीती विक्रम थळेकडनं पाहायला मिळतोय. चतुर चलाक असा गोलंदाज विक्रम थळे पाहायला मिळतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा. धावांसाठी संघर्ष चालू आहे. धावांसाठी आटापिटा चालू आहे. यावेळी अबूच्या बॅट मधना अलॉंग द कार्पेट फटकालाय चांगला. सिंगलच मिळते. सिंगल मिळते. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीयेत. धावा नाही येणं खऱ्या अर्थानं चिंतेचं कारण ठरले. मोन्याला आता
ही रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. मोन्याकडे अनुभव आहे, मोन्याकडे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मोन्या येथे करामत करू शकतो आणि मोन्याला ही जबाबदारी खांद्यावर घेऊन त्या अकॉर्डिंग खेळ मैदानावरती करावा लागेल. ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू खाव कडल बॉल लाईनच्या बाहेर, मोन्याच्या बॅट बंद आलाय. भव्य दिव्य ग्रँड षटकार. वरती बहरत आले आणि महाराष्ट्रातील नव्हे टर्नर्स क्रिकेट मधील सर्वोच्च स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी रतनबुवा स्फूर्ती चषक. आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे आयोजक गिरीशजी म्हात्रे यांचा स्पृहा वॉरियर्स साधनकार संघ खेळणार आहे आणि त्या संघाचं नेतृत्व करणार आहे अक्षय पाटील मोन्या. मोन्याला आपण पाहतोय खमालीच्या फॉर्म मध्ये. विक्रम थळेचा समाचार घेतलाय. यावेळी सरळ बाणासारखा सरळ प्रहार, अद्भुत अमेझिंग टायमिंग, लॉंग ऑफ प्लेअर करणारा सौंदर्यात्मक सौंदर्यशाली चौकार. बोट 27 धावा फलकावरती. मोन्या असा खेळाडू आहे, गोलंदाज त्याच्या विरुद्ध ज्यावेळी गोलंदाजी करतो ना त्यावेळी चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा असा प्रश्न गोलंदाजाला असतो. विक्रमने गोलंदाजी केली, त्याने अगदी चांगल्या टप्प्यावर ते चेंडू जरूर टाकले होते, पण ते चेंडू मोन्याने बनवले आणि खऱ्या अर्थानं सीमारेषे पार धाडलेत. आता मात्र मॅच रंगात आले. मॅच आता बॅलन्सिंग अवस्थेमध्ये आहे. इक्वेशन आता मात्र समान पाहायला मिळतोय. आता काय घडणार? 2 ओव्हरमध्ये 27 धावा आल्यात आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 57 धावसंख्येची आवश्यकता आहे. 19 धावांची सरासरी पाहिजे आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये. निशूचे षटक खूप महत्वाचं असेल, क्रुशल असेल. एकीकडे कार्यसम्राट आमदार सन्मान्य श्री महेंद्र शेठ दळवी यांचा एमडी वॉरियर्स लेबी संघ, तर दुसरीकडे शिवसेनाचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई यांचा राजाभाई टायगर्स. या 2 टायगर मधली ही लढाई मैदानावरती पाहायला मिळतात. क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपण पाहतो अलिबाग क्रिकेट मधील 2 टायगर मोन्या वर्सेस निशू यांच्यामध्ये सुद्धा ही लढाई पाहायला मिळते. फटका फसलाय, कॅच होईल का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने टिपलाय. अफलातून जाईल. अबूचा खेळ आलाय संपुष्टात. अबूने आज मात्र सबसेल निराशा केली. लीग गिरीशजी म्हात्रे आणि केतन पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित केले आणि त्यामध्ये आपल्याला भेटलेले मोठी फाइंड अंकित पाटील, एक लोकल खेळाडू जो आज चमकलाय. आणि हेच या स्पर्धेचा मुख्य हेतू होता, गिरीशजी म्हात्रे आणि केतन पाटील यांचा आपल्या स्थानिक खेळाडूंना वरच्या लेवलवर खेळण्याचा चान्स द्यायचा, संधी द्यायचा. आणि पुढल्या वर्षी मला वाटते संपूर्ण अलिबाग तालुका या स्पर्धेत खेळताना दिसेल. मागील मॅचचा मॅच विनर प्लेयर अंकित पाटील बॅटिंग करतोय. ओहो, यावेळी फटका चांगला आहे, गॅप मध्ये टाकलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. स्वीपरला विक्रम थळेने चांगलं फिल्डिंग केले, चांगलं क्षेत्ररक्षण केले. धावा आता येणं अचानक थांबले. मोन्याकडे स्ट्राईक नाहीये. मोन्या स्ट्राईक वर येणं एमडी वॉरियर्स लेबी संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. सामना रंगतदार रोमांचक स्थितीमध्ये आहे. नेक्स्ट बॉल दिशांत कडवे याचा. फटका चांगला आहे. मिड विकेटला फील्ड प्रोटेक्शन आहे. आता मात्र मैदानावरती घणगूर युद्ध पाहायला मिळेल.
कारण दोन्ही संघाचे कर्णधार एकमेकांविरुद्ध आलेत, त्यामुळे सर्वोत्कृष्ट विरुद्ध सर्वोत्कृष्ट असा सामना सुद्धा पाहायला मिळेल. आणि ज्यावेळी दोन सर्वोत्कृष्ट खेळाडू आमने सामने येतात विरोधी संघाचे, ती लढत एक वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळेल. कडवी झुंज देत असताना पाहायला मिळतो एमटी वॉरियर्स लेबी संघ सुद्धा मोन्या अगदी फायटिंग इनिंग मैदानावरती खेळतोय. आपल्या लौकिकाला साजेशी झुंजार फलंदाजी मोन्याकडून अद्यापर्यंत पाहायला मिळाले. राईट मोर द विकेटने नेक्स्ट बॉल. ओहो, लीडिंग एज लागले आणि येथे मात्र प्राइज विकेट, प्राइजलेस विकेट, गोल्डन विकेट. वॉरियर असं बॅटल होतं, पण टायगर वॉरियर्सच्या विरोधामध्ये खूप चांगले खेळलेले आहेत. आणि हे सेलिब्रेशन ज्या वेळेला मोन्याची विकेट पडल्यानंतर यश ज्या पद्धतीने रिॲक्ट झालाय ना, की खूप महत्वाची विकेट त्यांच्यासाठी होती. कारण लगातारची ही दुसरी मॅच जिंकण्याची संधी आहे. नाहीतर थोडा वेळ थांबावं लागेल, एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावे लागतील किंवा एक्स्ट्रा वेळ सुद्धा तुम्हाला वाया घालवावं लागेल. तसं काही होऊ शकणार नाहीये कदाचित. अजूनही क्रिकेटमध्ये बराचसा खेळ बाकी आहे. प्रितेश, निश्चितपणे कौतुक करावं लागेल निशांत कडवेयाचं. विदाउट प्रॅक्टिस तो या सीझन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि फलंदाजी करत असताना दिमागदार बॅटिंग केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा तो वैविध्यता दाखवतोय. 1.4 षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि 3 खेळाडूंना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. जय पाटील बॅटिंगला आल्या आल्या ठोकतोय चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विक्रम आलाय. बॅक टू बॅक सेकंड विकेट. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या फलंदाजीमध्ये जे 4 मोहरे होते त्या 4ही मोहरांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. कमालीचं गोलंदाजीमधील त्याचे प्रदर्शन पाहायला मिळते. दर्जेदार असतं पहिलू कामगिरी, क्वालिटी ऑलराऊंडर परफॉर्मन्स, A1 क्वालिटीचा ब्रँडेड परफॉर्मन्स निशांत कडवेने आज मात्र खारेपाट चॅम्पियन लीग मध्ये सादर केलाय. आता दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही एमडी वॉरियर संघासमोर. निशांत ऑन हॅट्रिक संपादित करणार का? हॅट्रिक बॉल यावेळी आल्या आल्या ठोकलाय बॅट्समनने. मिड विकेट क्लिअर करणारा फंटास्टिक फॅब्युलस फर्स्ट क्लास षटकार. ब्रेक आहे, पाणी घेऊन जायचं आहे. आपण खारेपाट चॅम्पियन लीग पाहतो आणि एखादी स्पर्धा ज्यावेळी आयोजित केली जाते त्यावेळी अनेक घटकांचा विचार केला जातो, खूप मेहनत केली जाते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गेले 1 महिने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केतनजी पाटील, गिरीजी म्हात्रे 36 धावा. गिरीजी हेमनगर गावचे मनमय पाटील आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचंय. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय राजाबाई सुद्धा इथे आलेले आहेत. अगदी शांतपणे मॅच पाहत आहेत. म्हणजे कदाचित राजाबाई आल्यानंतर एक नशिबाची साथ किंवा मॅच विजयाकडे राजाबाई टायगर्स हा संघ पोहोचलाय की काय, किंवा पोहोचतोय की काय, किंवा वाटचाल करतोय की काय, असंच काहीतरी वाटतंय. कदाचित पायगुण लकी असावा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितपणे राजाबाई अगदी टायगर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा आपण पाहतो अगदी टायगर प्रमाणे परफॉर्मन्स सादर करत असताना निशांत कडवेने 1 मॅन शो 1 मॅन आर्मी कामगिरी केले. समोरच्या संघामध्ये अबू होता, मोन्या होता, प्रसाद पाटील होता, पण या त्रिकुटाला त्याने जेरबंद केले आणि खऱ्या अर्थानं आता मात्र फुल्ली डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय राजाबाई टायगर संघ. राजाबाई टायगर संघाचं एक हाती वर्चस्व या मॅच वरती पाहायला मिळते.
पण खेळ आहे क्रिकेटचा. 12 चेंडू 48 धावा. काय घडेल या मैदानावरती? नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी गेला आविष्कार पाडेल. गोलंदाज निमिष म्हात्रे, मॅन फ्रॉम कुलगाव, डावखुरे हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू ठोकला अंकित पाटीलने, पण डाऊन द बॉल विक्रम आलाय. कॅच सोडेल तो विक्रम कसला, अफलातून जल विक्रमच्या माध्यमातून 1 मोर विकेट डाऊन. बंगल्याप्रमाणे डाव कोसळला MD वॉरियर संघाचा. खऱ्या अर्थानं क्षेत्र कोणतंही असो, दबाव झेलावा लागतो आणि त्यामध्ये आपल्याला परफॉर्मन्स करावा लागतो. पण कुठेतरी मुने आणि आबू बाद झाल्यानंतर दबाव क्रिएट झाला आणि या दडपणाखाली मात्र एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेट्स आर फॉलिंग लाईक बॅक अपकट्स. मोठा धमाका केलाय राजाभाई टायगर संघाने. निशूने मात्र सर्वांनाच मोहित केले. नवीन खेळाडू मंथन आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय. पाहूया, उद्योन्मुख खेळाडू आहे, स्वतःला सिद्ध त्याला करावं लागेल. निमिषने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिले. पण ही विकेट मी निमिषपेक्षा MS इंडस्ट्रीचे संचालक सन्माननीय अजयजी पाटील इथे आलेले आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर तुम्ही स्थानबद्ध व्हायचंय. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत षटकारांनी केलं जात आहे. मंथनने आल्या आल्या लगावलाय शानदार षटकार. 42 धावा झाल्या. 50% टार्गेट कंप्लीट केले MD वॉरियर्स लेबी संघाने. पण उर्वरित 50% टार्गेट कंप्लीट करण्यासाठी त्यांच्याकडे आहेत केवळ 10 चेंडू. 42 धावा असं टार्गेट आहे. आता निमिष वरती हल्ला बोल करत असताना पाहायला मिळाला. बॅट्समन मंथन आल्या आल्या षटकारांशी तो मात्र ऑफ द मार्क होतोय. सुंदर चेंडू, स्विंग अँड मिस. आपण पाहतोय खेळाडू कक्षामधून यश केणी सुद्धा आपल्या संघाला जाहीर असा सपोर्ट करत असताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे अगदी सुरुवातीपासून तो मॅच मध्ये आहे. ओहो, वॉडा वॉज एफर्ट्स. अनेक बघा, या स्पर्धेची खासियत आहे कारण जितकी स्टँडर्ड टुर्नामेंट तितकी स्टँडर्ड फिल्डिंग, तितकी स्टँडर्ड कॅच. म्हणजे राजाने पकडली ती सुद्धा तुम्ही पाहिलीत. मग अशी विहान 11 तिनविरा पळी संघाकडून एकाने एफर्ट लावले होते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि ही थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बेहतर से बेहतर कॅच आपण पाहिलेली आहे. दडपण, दबाव, प्रेशर. अगदी मोन्या बाद झाल्यानंतर जे दबाव आलाय ना, ते दबाव अद्यापपर्यंत हटलेला पाहायला मिळत नाहीये. क्रिकेट हा गेम 11 खेळाडूंचा असतो. इथे एका खेळाडूचा परफॉर्मन्स मॅटर करत नाही, सर्वांची साथ मिळणं गरजेचं असतं. पण तो टीम वर्क मात्र पाहायला मिळाला नाहीये MD वॉरियर्स लेबी संघाकडून. आणि उलट पक्षी ऑपोजिट संघाने टीम वर्क दाखवले. आल्या आल्या आपण पाहतो अलॉंग द कार्पेट फटका चांगला खेळलाय. क्षेत्रशक्ती ते आहे. सिंगल मिळते, डबलचा अटेम्प्ट, डबल येते, कम्प्लीट केले. धाव संख्या धाव फलकावरती 44 पाहायला मिळते. आता मात्र 7 चेंडू 40 धावा. म्हणजे 7ही चेंडूवरती पाहिजे षटकार, तर आणि तरच MD वॉरियर्स लेबी संघ या सामन्यात जिंकू शकेल. 1 टू गो. या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार. चेंडूला फेकून दिलाय स्कोअर लक्षच्या बाहेर. दमदार, दिमागदार षटकार.
अजयजी पाटील इथे आलेले आहेत, त्यांचा यथोचित मानसन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी होत असताना अंतिम षटकात येऊन ठिपलाय, जिथे शेवटच्या षटकात विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा पद्धतीने सामना अंतिम षटकात होईल. क्रिकेटचा खेळ आहे, ज्याला म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. ऋषभ शिल्डनकरच्या हात एक कर्णधार निशांत कडवेने चेंडू सुपूर्द केलाय. सासोने गावचा डॅशिंग डायनामिक ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो ऋषभ शिल्डनकर पाहूया अंतिम षटकात कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू अगदी वेगात पाहायला मिळाला, गतीने पूर्णपणे बिट केलं. आविष्कार पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला, जो एका षटकाराची बॅटिंग करतोय. आता मात्र एक हाती वर्चस्व पाहायला मिळते राजाभाई टायगर संघाचं. 5 चेंडू 34 धावा. सुंदर चेंडू कमी गतीने टाकलेला, पेस पूर्णतः काढून घेतला होता, पेस दिला नव्हता आणि इथे मात्र चकवले फलंदाज बाद. टीम एमडी वॉरियर्स लेबी संघाने कमालीचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये अगदी जर आपण पाहिला आउटस्टँडिंग खेळ पाहायला मिळाला, ब्रिलियंट परफॉर्मन्स पाहायला मिळाला राजाभाई टायगर्स या संघाच्या कडून. खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजांनी अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 4 चेंडू 34 धावा. 7 फलंदाज गमावलेत एमडी वॉरियर्स लेबी संघाने. थोडीशी बिकट आणि नाजूक अवस्था पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र निशांत कडवेचा शो आपण पहिल्या सत्रात पाहिला. दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा त्याने केलेली गोलंदाजी आपण पाहिली आणि ते आणखीन एक खेळाडू बाद. 8वा खेळाडू बॅक टू द डगआउट. क्रमांकावरती आपण पाहतोय विराज हा बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आलाय, पण मात्र एकाही खेळाडूला पाय घट्ट रोवून खेळ करता आला नाहीये. पूर्णपणे आपण पाहतोय पिछाडीवरती पाहायला मिळतोय एमडी वॉरियर्स लेबी संघ. ओ सुंदर गोलंदाजी. आज काही वेगळ्या अंदाजाने गोलंदाजी करतोय. नेहमी आपण ऋषभला पाहतो जो गतीने गोलंदाजी करत असतो, आज मात्र आपण पाहतोय थोडेसे स्लोवर वन कटर्स तो हाताळतोय आणि फलंदाजाला अगदी वारंवार चकवा देतोय. 3 चेंडू 34 धावा. यावेळी फटका मोठा आलाय, कोणताही प्रोटेक्शन नाहीये. चेंडू गाठेल सीमा रेषा. नेक्स्ट बॉल. उलट्या हाताने फटका लगावलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. अत्यंत चांगला स्ट्रोक, पण तिथे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल आलेली आहे आणि सामना येथे संपलेला आहे. एकूण तब्बल 28 धावेने हा सामना जिंकलाय राजाभाई टायगर संघाने. खारेपाट चॅम्पियन लीगच्या 3ऱ्या दिवशी सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय राजाभाई टायगर. आणि खऱ्या अर्थाने या संघाचा टायगर कॅप्टन, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, वन साइड हिरो निशांत कडवे ठरलाय मॅन ऑफ द मॅच फॉर दिस मॅच. काय भन्नाट बॅटिंग केली, गोलंदाजी केली निशांत कडवे.